लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. पावनखिंडीत स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक करणाऱ्या नरवीरांना नाभिक समाज तसेच गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनलचा मानाचा मुजरा. शिवा काशीदचा अतुलनीय त्याग आणि बाजीप्रभू देशपांडेंचा पराक्रम. स्वराज्य वाचवण्यासाठी मृत्यूला कवटाळणाऱ्या वीरांची शौर्यगाथा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विचाराला प्रत्यक्ष कृतीत उतरवणाऱ्या स्वराज्याच्या त्या अमरवीरांना आज संपूर्ण महाराष्ट्र अभिवादन करत आहे. पन्हाळगडाचा वेढा, शिवा काशीदांचे बलिदान आणि पावनखिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी दाखवलेला अद्वितीय पराक्रम हा इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे. इसवी सन 1660 मध्ये पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराजांना सिद्दी जोहरच्या प्रचंड फौजेने वेढा घातला होता. मुसळधार पावसातही हा वेढा कायम होता आणि स्वराज्यावर मोठे संकट आले होते. याचवेळी सरनोबत नेताजी पालकर यांनी वेढा मोडून काढण्यासाठी प्रयत्न केले, परंतु वेढा कडकडीत असल्याने ते शक्य झाले नाही. महाराजांनी एक धाडसी रणनीती आखली. महाराजांसारखे दिसणारे नाभिक समाजातील भूषण, स्वराज्य निष्ठवीर शिवा काशीद यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून महाराजांच्या वेशात शत्रूकडे जाण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या त्यागामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना विशाळगडाच्या दिशेने सुरक्षित मार्ग मिळाला. दरम्यान नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि शेकडो मावळ्यांनी घोडखिंडीत आजची पावनखिंड मृत्यूला सामोरे जात शत्रूला रोखून धरले. विशाळगडावर पोहोचल्याचा संकेत म्हणून 3 तोफांचे वार होईपर्यंत गनिमाला पुढे जाऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा बाजीप्रभूंनी केली आणि ती शेवटच्या श्वासापर्यंत पाळली. तोफांचे 3 बार ऐकताच आपल्या जीवाची पर्वा न करता लढणाऱ्या बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी सर्वोच्च बलिदान दिले. शिवा काशीद यांचे बलिदान आणि बाजीप्रभूंचा पराक्रम यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहोचले आणि स्वराज्य वाचले. आज या पवित्र स्मृतिदिनी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, शिवा काशीद आणि सर्व ज्ञात अज्ञात मावळे यांना नाभिक समाजाच्या तसेच गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनलकडून विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा. स्वराज्याची ही शौर्यगाथा प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव.